बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। एक शिक्षक आणि एका मुख्याध्यापकाला अटक झाली आहे। दिलेश कुमार कटरे आणि भाऊराव मालथे या दोघांनाही अटक झाली आहे। बनावट कागदपत्रांद्वारे मुख्याध्यापकाला मान्यता दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील आरोपींची संख्या त्यामुळे 20 वर पोहोचली आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर असून पराग कुळके यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नियुक्ती प्रकरणात हे अटक सत्र अजूनही सुरूच आहे। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। जितेंद्र, शालार्थ बोगस आयडी प्रकरण गेल्या वर्षीपासून गाजत आहे। गेल्या वर्षी हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षक कर्मचारी, मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि सरकारी अधिकारी ज्यामध्ये शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता, त्यांनाही अटक करण्यात आलेली होती। आता पुन्हा या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षकाचा समावेश आहे। महत्त्वाचं तेच आहे की बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आला आणि त्याद्वारे शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आणखी किती जण यावर रडारवर आहेत, कारण पोलीस तपास अजूनही सुरू आहे, SITची चौकशी सुरू आहे। आणखी कोण कोण या प्रकरणात अटकतात किंवा पोलिसांकडून अटक करण्यात येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।